नमस्कार मित्रांनो, परत आज आपण एका छोट्याशा व्हिडिओसह आलेलो आहोत. आपण काल डे 1चं टार्गेट दिलं होतं. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पुरापाषाण, मध्यपाषाण, नवाश्म पाषाण काहीच कळत नव्हतं. मेटल एज काय, स्टोन एज काय, प्री हिस्ट्री काय, नेमकं काय सगळा त्यांचा गोंधळ उडत होता. त्यामुळे काय होत होतं की तो गोंधळ उडवल्यामुळं तो टॉपिकच त्यांना समजतच नव्हता. त्यामुळे मी ठरवलं की एक छोटासा व्हिडिओ तयार करून पाठवा. आता लक्ष द्या अगदी छोट्यामध्ये शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बनवल्यानंतर आवडला तर कमेंट नक्की करत जावा, लाईक करत जावा आणि शेअर करता आला तर अजूनच उत्तम. ठीक आहे, तर लक्षात द्या. आता हे बघा, हे आपण प्री हिस्ट्री पाहतो, बरोबर. ठीक आहे. आता याच्या दोन भागात आपल्याला विभाजन करता येतं. ठीक आहे, दोन भाग कोणते कोणते येतात? दोन भाग कोणते कोणते येतात? दोन भाग माहिती आहे का कोणाला? वाचला असेल तरी तुम्हाला माहिती नसेल. ठीक आहे, पहिला येतो पाषाण युग. ठीक आहे, पाषाण युग. दुसरा कोणता येतो? धातू युग. शांतपणे बघून घ्या, मी इंग्लिशमध्ये पण सांगणार. ह्याला काय म्हणायचं? स्टोन एज. ह्याला काय म्हणायचं? मेटल एज. ठीक आहे. आता ह्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे बघा. आता हे पाषाण युग आहे ना, आता ह्या पाषाण युगाचं वर्गीकरण आपण पुन्हा 3 भागामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, ते 3 भागामध्ये कोणते कोणते 3 भाग आहेत, कोणते कोणते 3 पार्ट आहेत. तर आता याच्या खाली आपण 3 पार्ट आपण इथं तयार करून घेऊ. मग तुमच्या लक्षात येईल, ह्याचा पहिला जो पार्ट केलेला आहे त्याला पुरापाषाण असं म्हणतात. पुरापाषाण. ठीक आहे. दुसरा आहे त्याला मध्यपाषाण, मध्यपुरापाषाण. ठीक आहे, मध्यपुरापाषाण किंवा काही ठिकाणी आंतरपाषाण असंही म्हटलं जातं. आता ते तुम्ही कोणतं बुक वाचताय त्याच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे. ठीक आहे, ह्याचे 3 भागात विभाजन कशामध्ये होतं? पुरापाषाण, मध्य पुरापाषाण किंवा आंतरपाषाण. आता वेगवेगळ्या पुस्तकातील वेगवेगळे नाव आहेत. किंवा तिसरा भाग येतो नवाश्म पुरापाषाण किंवा नवाश्म युग असंही म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, ह्याचा कालखंड लक्षात ठेवायचा आपल्याला. ह्याचा कालखंड आहे 2.5 लाख. ठीक, 10,000 वर्ष इसवी सन पूर्व. आता हे सगळं जे आहे ना ते सगळं इसवी सन पूर्व आहे. आता मी प्रत्येक वेळी हे मेन्शन नाही करणार. 2.5 लाख ते 10,000 वर्ष पूर्व. याचा आहे 10,000 वर्ष पूर्व ते 8,000 वर्ष पूर्व. अगदी छोटा कालखंड आहे. आणि ह्याचा आहे 8,000 वर्ष पूर्व ते 1,000 वर्ष पूर्व. ठीक आहे. काही ठिकाणी तो थोडाफार चेंज पण होत असतो. त्यामुळे तुम्ही एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही कालखंडाबाबतीत. थोडा काही वेगवेगळ्या पुस्तकात तो वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला असतो, पण टेंटेटिव्ह तो अशा पद्धतीचा असतो. आता इथं काही ठिकाणी 4,000 दिलेला आहे, तर आपण 4,000 घेऊ. मग तुम्हाला अजून जास्त ते आयडिया क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता अशा पद्धतीनं तो इथं 4,000 दिलेला आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कळलं? प्री हिस्ट्री. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 भाग, पाषाण युग, स्टोन एज किंवा धातू युग, मेटल एज. काय पाषाण युगमध्ये पुरापाषाण, मध्यपाषाण किंवा आंतरपाषाण किंवा हे नवाश्म पुरापाषाण असे 3 भाग पडले. ठीक आहे. आता या पुरापाषाणचे पुन्हा 3 भाग पडतात. त्याला काय म्हणतात? निम्न पुरापाषाण, त्यानंतर मध्य पुरापाषाण किंवा उच्च पुरापाषाण. आता एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही. हे बारके 3 पॉईंट तुम्ही मेन पॉईंट लक्षात ठेवा. फक्त ह्याचे 3 भाग कधी विचारले तर तुमच्या लक्षात असावं म्हणून मी हे करून ठेवलेले. हे अगदी सोप्या भाषेत झालेले. ठीक आहे. आता लक्षात घ्या मेटल एज. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेल पण सांगणार आहे. आधी फक्त हे लक्षात घ्या, मेटल एजचे 3 भाग पडतात. आता 3 भाग आपण इथं करूया. ठीक आहे. पहिला कोणता पडतो? ताम्रयुग. ठीक आहे, ताम्रयुग. त्याला चाल्कोलिक सुरा एज म्हणतात. त्यानंतर दुसरा कोणता पडतो? कांस्ययुग. ठीक आहे. तिसरा कोणता पडतो? लोहयुग. याला इंग्लिश नावं सांगतो मी. याला आयरन एज पण म्हणतात. ठीक आहे. आणि ह्याला ब्रॉन्झ एज पण असं म्हणतात. आणि ह्याला मी सांगितलं चाल्को किंवा काही ठिकाणी कॉपर पण दिलेलं आहे. तुम्ही आता तेवढं लक्षात घ्या. आता यांचे कालखंड लक्षात घ्या. ह्याचा कालखंड किती असणार आहे? तर ह्याचा कालखंड आहे 4,000 वर्ष ते 2,000 वर्ष इसवी सन पूर्व. याचा कालखंड किती आहे रे? 2,000 ते 1,200 इसवी सन पूर्व. आणि आयरन सध्या 1,200 पासून पुढे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, पूर्ण शांतपणे लक्षात घ्या. आता मी परत एकदा रिवाईज करतो. प्री हिस्ट्री, त्याच्यामध्ये 2 भाग, पाषाण युग म्हणजे स्टोन एज, धातुयुग म्हणजे मेटल एज. ठीक आहे.
आता स्टोन एजमध्ये किंवा पाषाणयुगमध्ये 3 प्रकार: पुरापाषाणयुग, मध्य पुरापाषाणयुग किंवा आंतरपाषाणयुग आणि नवाश्म पुरापाषाणयुग. ठीक आहे. आता ह्याचा कालखंड काय आहे? तर ह्याचा कालखंड आहे पुरापाषाणयुगचा 2.5 लाख ते 10,000 इसवी सन पूर्व वर्ष. मध्य पुरापाषाण किंवा आंतरपाषाणचा आहे 10,000 ते 8,000. नवाश्म पुरापाषाणचा 8,000 ते 4,000. त्यानंतर हे संपलं की लगेच धातुयुग सुरू होतं आहे. धातुयुग सुरू झाले की त्यामध्ये पहिला भाग येतो किंवा पहिला पाठ येतो, पहिलं युग येतं ताम्रयुग, त्याचा 4,000 ते 2,000. ताम्रयुग संपले की लगेच कांस्ययुग सुरू होतं, त्याचं आहे 2,000 ते 1,200. कांस्ययुग संपले की लगेच लोहयुग सुरू होतं, लोहयुगचं आहे 1,200 ते आता कंटिन्यू. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं. हा कालखंड आहे आणि अशा पद्धतीचं ही फ्री हिस्ट्री आहे पाषाणयुग आणि धातुयुग. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे क्लासिफिकेशन का झालं, ह्याच्या पुढं काय पॉईंट आहे ते तुम्हाला मी आता 2 मिनिटात समजावून सांगतो. आता इथं लक्ष देऊन सगळ्यांनी बघून घ्या. ठीक आहे. हे बघा, आता बघा आपण बघितलं. ठीक आहे. स्टोन एजमधलं आपण काय बघितलं? पुराण पाषाणयुग, पॅलिओलिथिक एज. ठीक आहे. आता पॅलिओलिथिक एजचं काय बघा. आता ज्याला कोणाला इंग्लिशमध्ये नावं पाहिजे त्यांनी इथं इंग्लिशमध्ये नावं दिलेली आहेत, ती बघू शकताय. आता ह्याच्यामध्ये थोडक्यात लक्ष समजून घ्या. आता इथलं जे कालखंड आहेत ना, इथं कालखंड चेंज होऊ शकतात. आता ह्याला काही तुम्ही ह्या कालखंडावर नाही गेला तरी चालेल. आपण जे कालखंड दिलेले ते बघा, हे जरा जास्त डिटेलमध्ये घेतलेले आहेत, पण ह्याचं काही एवढं लक्ष देऊ नका. आता नेमके आपल्याला मुख्य वैशिष्ट्य, हत्यारे, जीवनशैली ह्याचं माहिती घ्यायची. ठीक आहे. पुरापाषाण युगामध्ये काय होत होतं? तर शिकारी होतो आपण त्या काळात. ठीक आहे. त्या काळात आपण शिकारी होतो, म्हणजे काय होतं? संकलन करता होतो, म्हणजे गोळा करणार होतो. आपली जीवनशैली कशी होती? गोळा करणारीच होती. त्या काळात आगीचा शोध लागला होता आणि आपण गुहेमध्ये राहत असल्यामुळे गुहाचित्र त्या काळात प्रसिद्ध होती. हत्यारे कशी होती आपल्याकडं? तर घासून न बनवलेली दगडी हत्यारे, म्हणजे साधी, त्याला कोणताही घासून नाही, जसा दगड आहे नॅचरल तसेच आपण वापरत होतो. मग त्यामध्ये हातकुराडी, खुरप्या टाईपचं आपल्याला होतं. जीवनशैली आपली कशी होती? आपण भटकत होतो, म्हणजे इथं शिकार मिळाली तर तिथं थांबायचं, तिथं शिकार मिळाली की तिकडे जायचं, इथले शिकार संपले की दुसरीकडे जायचं, असं आपण काय करत होतो? भटकत होतो. ठीक आहे. आणि आपण घरं वगैरे बांधली होती का नाही, तर आपल्याला ते गुहा होत्या, त्या गुहेमध्येच आपण राहत होतो. आता ह्या संदर्भातली जी काही पुरावे आहेत ते कुठं सापडले आहेत किंवा अवशेष कुठं सापडले आहेत? तर भीमबेटका मध्य प्रदेशमध्ये, नर्मदा खोरे मध्य प्रदेशमध्ये. अशा पद्धतीने पुरापाषाण युग आहे. ठीक आहे. त्यानंतर हे युग संपल्यानंतर कोणतं युग आलं? तर मध्य पाषाण युग आलं. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण डेव्हलप झालो. काय झालं? तर प्राण्यांचे पाळीवीकरण सुरू, म्हणजे काय आपण प्राणी पाळायला सुरुवात केली. कुत्रे वगैरे जे काय आपण होतं ते आपण पाळायला सुरुवात केली. ठीक आहे. इथं शेतीची सुरुवात झाली. ठीक आहे. बघा, आता इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतीची सुरुवात कुठं झालेली? मध्य पाषाण युगामध्ये. प्रश्न विचारलेला आहे, शेतीची सुरुवात कोणत्या काळात झाली? मध्य पाषाण युगमध्ये. आता पुढं बघा. तर ह्या काळामध्ये काय केलं? आपलं हत्यारे कशी होती? सूक्ष्म दगडी हत्यारे होती, म्हणजे काय? दगडाला आपण घासायला सुरुवात केली, त्याला काय करायला लागलो? तीक्ष्ण करायला लागलो, सूक्ष्म करायला लागलो, लहान. ठीक आहे. धनुष्य आणि बाणाचा आपण वापर करायला लागलो. आता अर्धभटकंती जीवनशैली होती आणि लहान गावे होती. आता बघा ह्याचा सुरुवात इथं काय म्हणलेलं बघा, शेतीची सुरुवात झाली. हे बघा मित्रांनो, शेती सुरुवात झाली म्हणजे 5-6 महिन्याची पिकं घेण्यास सुरुवात झाली किंवा छोट्या शेती करायला आपली सुरुवात झाली. त्यामुळे काय झालं? आपण जे भटकत होतो ह्या काळामध्ये, जे भटकत होतो ते भटकणं बंद झालं, कारण की शेती कुठं आपण हलवू शकत नाही, शेती एकाच ठिकाणी केली जाऊ शकतं. ह्या शेतीमुळे आपली अर्धभटकंती झाली, म्हणजे आपण भटकंती आपली कमी केली. वर्षातनं 12 महिने आपण फिरत होतो, तिथं आपण काय केलं? 6 महिने शेती एका ठिकाणी थांबायला लागलो. का? तर शेतीमुळं शेती हलवता येत नव्हती, बरोबर. त्यामुळे आपली अर्धभटकंती होती, जीवनशैली होती, आणि त्यामुळे काय झालं? आपली लहान गावे वसली. आता ह्याबाबतचे पुरावे किंवा अवशेष कुठं सापडले? तर आदमगड मध्य प्रदेश, बागोर राजस्थानमध्ये. ठीक आहे. आता पुढचा काळ घ्या. आता हा काळ संपला. आता आलो निओलिथिकला, म्हणजे काय? नवपाषाण युगला. मग इथं काय झालं? शेतीचा पूर्ण विकास, म्हणजे काय झालं? 12 महिने फुल टाईम आपण शेतीमध्ये उतरलो. फुल टाईम शेतीमध्ये उतरल्यामुळे काय झालं? आपली स्थिर वस्ती झाली, म्हणजे आता आपल्याला एकाच ठिकाणी राहणं क्रमप्राप्त होतं, कारण की आपण फुल टाईम शेती करत होतो. आता फुल टाईम शेती करत असल्यामुळे काय झालं? गावं निर्माण झाली. आपण तिथं राहायला लागल्यामुळे गावं निर्माण झाली. मातीत आता गावं निर्माण झाली, फुल टाईम शेती करायला लागलो, स्थिर वस्ती झाल्यामुळे आपल्याला काय झालं? भांड्यांची गरज पडली. मग आपण त्या काळात मातीची भांडी निर्माण केली. मग आता जे काही पुरुष मंडळी समजा शेती करत असतील तर त्याला जोडधंदे सुरू झाले. मग त्यामध्ये काय सुरू झालं? विणकामाचा शोध लागला, मग विणकाम सुरू झाले. मग ह्या सर्व डेव्हलपमेंटमध्ये आपण काय केलं? तर इथं घासून तासून केलेल्या दगडांना आपण गुळगुळीत करायला सुरुवात केली. ठीक आहे. मग आपण नांगर वकर अशा पद्धतीची दगडमध्ये आपली डेव्हलपमेंट झालेली. ही तुम्ही डेव्हलपमेंट हळूहळू व्यवस्थित सिक्वेन्स बघा कसा आहे. आता हे जे पुरावे कुठे सापडलेत? मेहरगड, बुरजोम, बरोबर. तुम्हाला काय विचारणार आहेत प्रश्न? नवपाषाण युगाचे बाबा अवशेष कुठे सापडले? तर मेहरगड आहे, बुरजोम आहे. मग हे भीमबेटका देतील, नर्मदा खोरे देतील, आदमगड देतील. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोणत्या पद्धतीचं कुठं सापडलेलं आहे. ठीक आहे. आता हे संपलेलं काय? स्टोन एज संपलं, लगेच मेटल सुरू झालं. मेटल एजमधला पहिला पार्ट काय होता? ताम्रपाषाण युग किंवा तांबापाषाण युग. तर तांबापाषाण युगामध्ये काय झालं?
तांब्याचा आणि दगडाचा एकत्रित वापर सुरू केला आपण. ठीक आहे. आपल्याला काय केलं, मेटलचा शोध लागला. मग आपण त्या मेटलचा वापर करायला सुरुवात केला. मग व्यापार आणि भांड्याची निर्मिती सुरू झाली. ह्याच्यामध्ये आता अजून आपली डेव्हलपमेंट व्हायला लागली. म्हणजे इथं भांडी तयार केली होती, ह्या भांड्यामध्ये आता रंगीत भांडी तयार करायला सुरू केली. डेव्हलपमेंट. गावं तर होतीच, इथं गावं होतीच, पण आता काय झालं, लहान लहान नगरं पण सुरू झाली. आता हे जे पुरावे कुठं सापडले, जोरवे महाराष्ट्र, आहर राजस्थान. ताम्रपाषाण युगानंतर आपण काय बघितलं होतं, कांस्ययुग. कांस्ययुगामध्ये काय झालं, नागरी, आता ह्याच्यात पुढचं डेव्हलपमेंट झाली. आता इथं लहान लहान नगरी झाली. नागरी व्यवस्थेचा विकास झाला. मग लेखन पद्धतीचा शोध झाला. व्यापाराचा विस्तार झाला. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये कांस्ययुगमध्ये आपल्याला ब्रॉन्झचे हत्यारे, आपण शस्त्रास्त्रे, धातूचे दागिने वगैरे करायला सुरुवात केलो. ह्याचं डेव्हलपमेंट लहान नगराचं डेव्हलपमेंट पुढं मोठी शहरामध्ये झालं, नागरीकरण झालं. आता ही जी कुठं सापडली आपल्याला, हडप्पा आणि मोहनजोदडो. जो पुढचा आपला टॉपिक आहे तो कशातला आहे, तर कांस्ययुगामधला आहे. लक्षात आलं. अशी लिंक लागत आलेली. आता पुढं घ्या. शेवटचा युग कुठला आहे, लोहयुग, आयर्न. त्यासाठी काय, लोखंडाचा वापर सुरू झाला. आत्ता पण आपण काय वापरतो, लोखंड. युद्धासाठी सुरू असली मोठी राज्य निर्माण झाली. म्हणजे हे कुठं आलं, महाजनपद. आता ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला हे कळेल की भांडण कशी काय सुरू झाले, युद्ध कशी काय सुरू झाले, हे लोखंडाचा वापर कसा काय सुरू झाला, लोकडी, नांगर, तलवारी, हत्यारे. म्हणजे हे आजकालच्या काळातलं आहे मोठी साम्राज्य. ह्याचं पुरावा कुठे सापडले, हस्तिनापूर आणि तक्षशिला. अशा पद्धतीनं ह्या संपूर्ण हा प्रकरण आहे. ते तुम्हाला मी जितक्या शॉर्टमध्ये सांगितलं तेवढं शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि मला आशा वाटते की तुम्हाला हा प्रकरण समजलेलं आहे. मी खूप फास्ट बोलतो, मला माहिती आहे, मला विद्यार्थी म्हणतात, पण आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे असल्याकारणाने तेवढं फास्ट बघणं गरजेचं आहे. तुम्ही एक तर स्पीड कमी करून बघू शकता किंवा डबल बघू शकताय. कृपया आवडलं तर कमेंट मात्र नक्की करा, ज्याच्यामुळे माझासुद्धा आत्मविश्वास वाढतो. मला असे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. आणि सबस्क्राईब करायला कोणताही चार्जेस नाही आहेत, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं तर तेवढंच मला फायदा होईल. ठीक आहे. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.